आज खूप दिवसांनी पावभाजीचा बेत केलेला. आमच्या घरात सगळ्यांनाच पावभाजी खूप आवडते आणि रुहीलाही आवडते, पण तिला फक्त पाव आवडतो. भाजी काही तिला आवडत नाही. कमी तिखट बनवली तरी ती फक्त पावच खाते. सो ती एक पाव तिथे मस्त एन्जॉय करत होती. आणि मग तिला करायचं होतं पेंटिंग, म्हणून मग ती असं माझ्या मागे लागली होती. तेवढ्यात मग मला एक आयडिया आली आणि मग मी तिच्या पूर्ण हाताला पेंट केला आणि म्हटलं की तसा पण इंडिपेंडन्स डे आलाच आहे, तर तिचा आपण मस्त झेंड्याच्या कलरमध्ये हाताने पेंट करूया. म्हणून मग मी तिच्या दोन्ही हाताला ऑरेंज आणि ग्रीन असे कलर लावले आणि त्याचे उलटे असे छापे घेतले. सो ते खूप छान दिसत होतं. मग अजून एक मला आयडिया आली की मी स्वतःच्या हाताला ग्रीन कलर लावला, पंकजच्या हाताला ऑरेंज कलर लावला आणि आमच्या दोघांच्या हातांचे ठसे आम्ही साईडला असे घेतले आणि मध्ये थोडीशी जागा ठेवली. त्याच्यामध्ये मी रुहीला ब्लू कलर लावून तिच्या हाताचा ठसामध्ये घेतला. अशा प्रकारे ते झेंड्याच्या कलरमध्ये मी ते मस्त हातांचे ठसे घेतले आणि तिघांच्या पण हातांचे ठसे मी असे बुकवर घेतले की ते कायम आमच्यासोबत राहील आणि ते खूप सुंदर दिसत होतं. ही मस्त इंडिपेंडन्स डे ॲक्टिव्हिटी आमची झाली. त्यानंतर रुहीला स्वतःच पेंटिंग करायचं होतं, म्हणून मग मी तिला एक पेपर दिला, त्यावरती पेंटिंग करत होती. सो मी तिला विचारलं की तू हे काय बनवते आहे. तर ती मला म्हणाली की आई मी याची बीचची पेंटिंग करते आहे, म्हणजे मला समुद्र काढायचा आहे. सो मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं, कारण की तिने बरोबर ब्लू कलरचा लाटांसारखं ती पेंटिंग करत होती. तिची अशी मस्त तशी ॲक्टिव्हिटी चालू होती आणि मग असाच संपला आमचा दिवस.